नमस्कार. तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज. आज सुंदर पद्धतीनं सेवा पूर्ती सोहळा सरांचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पगार सरांचा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या कुठेतरी एक थांबण्याची एक वेळ असते आणि मला वाटतं आज सेवेतून सर थांबतायत. परंतु एक शिक्षकाचा जो गुण असतो, मला तरी वाटतं की जगामध्ये सगळ्यात पवित्र काम जर कोणाचं असेल तर ते शिक्षकाचं आहे. आणि ही भूमिका घेऊन प्रत्येक शिक्षक चालत असतो की आपल्याकडनं काहीतरी चांगलं आपल्याला घडवायचंय. आणि आज खरं तर ही सगळी मंडळी निरोप समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरे सर, नेमकं आता सर 15 वर्ष या शाळेवर राहिलेले आहेत. सरांचा परिचय तुम्हाला आहे, त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे. निश्चित निश्चित. नेमकं काय सांगाल आजच्या दिनानिमित्त? नमस्कार. पागर सर आणि मी तसे लहानपणीचे मित्र. मी मागाशी भाषणामध्ये सांगितलं बा, त्यांचं बालपण आमच्या गावामध्ये गेलेलं आहे. पण शिक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्र होतो आणि गेली 2 वर्षापासून मी प्रशासनात आहे. सर माझे सहकारी आहेत. इंग्रजी सारखा अवघड विषय, मिनिमम विद्यार्थी, शेवटचा विद्यार्थी मिनिमम पास झाला पाहिजे आणि वरचा विद्यार्थी टॉप मध्ये राहायला पाहिजे, अशी त्यांची भूमिका नेहमी होती. आणि त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी अतिशय चांगलं यश संस्थेला मिळवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम हा अतिशय चांगला झालेला आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची गणना या ठिकाणी होती. नक्कीच सुरुवात झाली होती शिक्षणाची, शिकवण्याची. तर हादगावचा प्रवास नेमका, आता तुम्ही तुमच्या सानिध्यामध्ये सर तिथं होते, काय सांगाल? नमस्ते. हादगावला सर जून 93 पासून 96 पासून आले होते. आणि इंग्लिशचा अध्यापन करत असण्यापूर्वी हे जे समोर विद्यार्थी आहेत हे त्यांचे विद्यार्थी, पायडी जाणारे मोठे पत्रकार असतील, उपसरपंच बद्री सर असतील, सर्व आमच्या गावातील कृषी अधिकारी हे विद्यार्थी आलेत की त्यांनी भाषण सांगितलं की शिस्त सरांची अंगी होती. विद्यार्थ्यांची शिस्त आहे, टू ओबे इज ग्रेटर दॅन सॅक्रिफाईस. त्यागापेक्षा आज्ञा पाळणे हे मान आहे. त्यांनी पण आमची आज्ञा पाळली, त्यांची आज्ञा त्यांच्या विद्यार्थ्यांना पाळली. आणि ग्रामीण भागामध्ये इंग्लिश सारखा विषय त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना शिकवला. त्याचा परिपाक म्हणून हे विद्यार्थी आज या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यांचं काम अतिशय चांगलं होतं. तळमळीनं काम करणारे शिक्षक होते. आपल्या कामाला त्यांनी कायम प्राधान्य दिलं. त्यामध्ये वेळ असेल, वक्तशीरपणा असेल, सर्व गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यात पाळल्या. कुटुंबाकडे लक्ष दिलं. आपल्या आईवडिलांचा पण सांभाळ केला. वास्तविक शेवट टप्प्यात आईवडील त्यांचे आजारी होते, पण त्यांच्या सांभाळण्याकडे त्यांनी बदली त्यांच्या दैगावला करून घेतली. आणि कुटुंब, शाळा, विद्यार्थी या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्ष दिलं. मुलाचं सुद्धा त्यांनी शिक्षण केलं. अतिशय होतकरू, मन मिळावू असे शिक्षक आहेत पागर सर. नक्कीच सरांनी खूप सुंदर प्रतिक्रिया या ठिकाणी. सर, काय सांगाल? तुमच्या सानिध्यात सर राहिले आणि आज निरोप समारंभ आहे. आजचा सरांचा माझा सहवास जून आता ऑगस्ट पासून वगैरे सुरू झाला. जून 2018 पासून 2019 पासून नक्कीच सरांचा सहवास अगदी मन मिळावं, सर्वांना एकत्र करून घेणं, सहकार्याची भूमिका ठेवणं. बिलकुल. आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत आणि त्यांनी अगदी तळागाळाच्या विद्यार्थ्यांना अगदी मार्गदर्शन केलं. मी नांगरे सर. या ठिकाणी सरांनी पण सुंदर प्रतिक्रिया. सर, काय सांगाल आजच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं? नमस्कार. माझे मित्र पागर सर आणि आम्ही जवळजवळ 30 वर्ष म्हटलं तरी चालेल एकत्र काम केलेलं आहे. आणि इंग्रजी सारखा विषय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकून विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वर्गीय घोले पाटलाचं जे स्वप्न होतं की ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे, आणि त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं ते पागर सरांनी सत्यात उतरण्यासाठी नक्कीच त्यांच्या सेवेच्या अखेरपर्यंत त्यांनी अतिशय आटोकाट प्रयत्न केले. आणि नक्कीच आज त्यांच्या कार्यक्रमातून दिसून आलं की त्यांचं विद्यार्थ्यावर असणारं प्रेम. माझे विद्यार्थी या ठिकाणी हजर आहे. आधी अनेक विद्यार्थी चांगल्या पदावरती त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या वतीनं आम्ही देखील शुभेच्छा देतो. नक्कीच धन्यवाद सर. आणि सुंदर पद्धतीनं हा सरांचा प्रवास या ठिकाणी आज सेवापूर्तीच्या कार्यक्रमापर्यंत आलेला आहे. खरं तर स्वर्गीय मारुतराव घोले पाटलांच्या शैक्षणिक जी चळवळ आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या माध्यमातून अनेक तळागाळातील मुलं देखील उभं राहिलेले आहेत. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण ही शाळा आपल्याला बघायला मिळते. सर, काय सांगाल बा, आज हा निरोप समारंभाचा सुंदर कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न होतोय? नमस्कार. या ठिकाणी आज पागर सर सेवानिवृत्त होत आहेत. खरं म्हणजे पागर सर जो विषय शिकवतात तोच मी पण विषय शिकवतो. आम्ही दोघं पण इंग्रजीचे अध्यापन करणारे शिक्षक आहोत. सर 9वी-10वीला इंग्रजी शिकवतात, मी 5 ते 8ला शिकवतो. त्यामुळे आमचं असं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं. ज्या काही नवीन अभ्यासक्रमामध्ये जे काही चॅलेंजेस असतात, मुलांना ज्या पद्धतीचं अध्ययन अपेक्षित असतं त्या पद्धतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी नेहमीच त्यांच्याकडे जायचो. आणि त्यांचे एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व होतं. अगदी
काठिण्य पातळीतला विषय सुद्धा ते अगदी सहजतेने शिकवायचे. ही त्यांची एक हातोटी होती. आणि 15 वर्ष त्यांनी हातगावला काम केलं, 15 वर्ष इथं केलं. त्यामुळं अतिशय चांगला सहवास सरांचा आम्हाला लाभला आणि त्यांचे अनेक विद्यार्थी पण आज चांगल्या पोस्टवर आहेत. निश्चितच सरांनी जे काम केलेलं आहे ते आमच्यासाठी पण पुढे प्रेरणादायी राहील. सरांच्या भावी आयुष्यासाठी माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. पद्रे सर, तुम्ही सरांचे विद्यार्थी राहिले होते नाही का? आता आजपर्यंत जर प्रवास पाहिला तर इथं जे आहेत ते आमचे सर्व शिक्षकच आहेत. त्यात मुरकुट सर असतील, मोठे सर असतील, उंडे सर असतील, मस्के सर असतील. हे शिक्षक जे म्हणतात ना की शिक्षक हा एक असा म्हणजे हिरा असतो. त्याने जर ठरवलं ना तर त्याचा एकदम उच्च प्रति घडून त्याला आकर्षक देऊ शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही सर्व. आज आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, सामाजिक, राजकीय, शेती क्षेत्र असेल, शिक्षण चांगलं केले, आमचे बॅचचे सर्व विद्यार्थी झालेत. हे सर्व गुरुवर्य आम्हाला चांगलं लागल्यामुळे आज आम्ही कुठंतरी चांगला स्टेजला आहे. आणि ज्यावेळेस ते आमचं नाव ऐकतात कुठं की आमचे विद्यार्थी असे आहेत, आमच्या अभिमानाने ते गौरव करून सांगतात, ह्या ठिकाणी काम करतात, त्यावेळेस हाच आनंद वाटतो की आपल्या गुरुला आपल्या कामाचा जर ज्या ठिकाणी आनंद वाटत असेल त्याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं. त्यामुळं पागर सरांच्या असलेल्या या सर्व शिक्षकांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आमच्या शुभेच्छा असतील. आणि त्यांनी नेहमी आम्हाला विद्यार्थी म्हणूनच मार्गदर्शन करावं एवढीच विनंती त्यांना राहील. नक्कीच सरांच्या सेवापूर्तीच्या या कार्यक्रमानिमित्त हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय. त्यांचे विद्यार्थी देखील या ठिकाणी आलेले आहेत. शिक्षकाला फार मोठा आनंद तेव्हा होतो आणि त्याला आशाही असते विद्यार्थ्यांकडनं. एखादा विद्यार्थी जर सक्सेसफुल झाला तर त्या ठिकाणी त्या शिक्षकाचं नाव निघतं आणि तेव्हा कुठेतरी मला वाटतं तो आनंद एक गगनात न मावण्यासारखा असतो. आणि मला वाटतं तेच सरांच्या बाबतीत झालंय. सर, काय सांगाल? शुभेच्छा. सर, पागर सराविषयी सांगायचं ठरलं तर पागर सर म्हणजे घुले कुटुंबियाच्या एकदम जवळचे कार्यकर्ते म्हटलं तर चालेल. शिक्षक तर आहेच, परंतु त्यांनी घुले कुटुंबाचं कोणतंही काम असू द्या, घुले कुटुंबाचे त्यांचे कायम संबंध चांगले राहिलेले आहेत. कधी त्यांनी फोन केला की तत्पर लगेच हजर राहायचे. असं काम पागर सरांचं आहे. म्हणजे आमदार चंद्रशेखर घुले पाटील असू द्या किंवा आमदार डॉक्टर नरेंद्र साहेब घुले पाटील हे पण म्हणजे यांचे एकदम निकटवर्ती. क्षितिज भयात एकदम त्यांचे क्लोज म्हटलं तर चालते. हे असं काम सरांचं आहे. नक्कीच सगळ्या गोष्टीचा समतोल करून सरांनी आपला प्रवास केलेला आहे आणि एक घुले कुटुंबियांचं या मातृभूमीला उभं करण्यासाठी फार मोलाचा वाटा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि तो नक्कीच आहे. सर, काय सांगाल? मी शेळके संजय सर, मी आणि पागर सर नवजीवन माध्यमिक विद्यालयामध्ये गेली 5 वर्ष आम्ही इंग्रजी शिकवत होतो. इयत्ता 10वीच्या वर्गाला सर आणि मी समेत शिकवायचो. मात्र 5 ते 8 डिव्हिजनला शिकवत असताना माझा 30 वर्षातला अनुभव सांगतो की इंग्रजी विषय विद्यार्थ्याच्या गळी उतरवणं हे अत्यंत स्किलफुल शिक्षकाचं काम असतं. ते अवघड काम त्यांनी आणि काम करत असताना मला ते असं त्यांचं एक विशेष गुण जाणवला की आपल्याकडचं ज्ञान हे अतिशय थोडं आहे आणि आपण ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती ठेवायची. ते माझ्याशी, मी त्यांच्याशी सतत इंग्रजी विषयामध्ये आम्हाला टीचिंग करताना काही अडचणी यायच्या, काही कन्सेप्ट क्लिअर होत नव्हत्या. आम्ही दोघं एकमेकाला चर्चा करायचो. आणि पागर सरांचं एक स्वभावाचं विशेष जर म्हणलं तर जमिनीवर राहून काम करणारा शिक्षक. नक्कीच अगदी हे मला स्वतःला वाटतं. आणि सामाजिक जीवनामध्ये जर बोलायचं म्हणलं, सामाजिक राजकीय, तर पागर सरांची संपूर्ण निष्ठा ही घुले पाटील कुटुंबीय चरणी ठेवली. आणि घुले पाटील कुटुंब हेच आमचे सामाजिक राजकीय जीवनातील आदर्श आहेत आणि ते मानून ते आज तागायत काम करत आहे. पुढच्या आयुष्यामध्ये त्याचप्रमाणे कार्य करतील. मी एक त्यांचा सहकारी 30 वर्षापासूनचा त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांच्याकडून मी इतर मित्रांना किंवा सहकाऱ्यांना सहकार्य कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकलो. आणि त्याचबरोबर त्यांचा माझ्या जीवनामध्ये मित्र म्हणून, मामा म्हणून खूप मोठा वाटा आहे. आणि आज हे जे शिक्षण संकुल आहे, या शिक्षण संकुलामध्ये विद्यार्थीप्रिय जसे ते आहेत तसेच आमचे शिक्षकप्रिय असे पागर सर आहेत. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस, पुढील जीवनास आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच हा सुंदर प्रवास सरांचा या ठिकाणी पूर्णविरामाकडे आलेला आहे.
आणि शिक्षकांचं खरं तर महत्वपूर्ण काम या मातृभूमीला उभं करण्यासाठी आहे. आपण नेहमी सांगत असतो की एखाद्या गोष्टीला घडवण्याकरिता ज्याप्रमाणे सामाजिक विमुक्ता लागते त्याचप्रमाणे मी नेहमी सांगतो की एका चांगल्या शिक्षकाची गरज देखील या ठिकाणी असते. आणि खरंच तर या ठिकाणी गावकरी त्याचबरोबर मित्र विद्यार्थी सगळेच लोक या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झालेले आहेत. सर काय सांगाल सरांचा निरोप समारंभ आहे, काय शुभेच्छा आहेत तुमच्या? सरांबरोबर आम्ही लहानपणापासून गावात आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. संघ सरांचा स्वभाव साऱ्यात मिसळून राहणे, श्रीमंत गरीब भेदभाव न करणे, सर्वांना सारखं समान आनंद देणे सरांची खासियत आहे. नक्कीच. पुढील प्रवासासाठी काय शुभेच्छा द्याल? त्यांचं आयुष्य एकदम सुखात राहणार आहे. सुखात आरोग्य संपदा धन संपदा सर्व लाभ होत त्यांना. नक्कीच. काय नाव आपलं? श्रीराम काकडे. बरं, गाव तुमचं? शहर टाकळी. नक्कीच हे शहर टाकळीवरून या ठिकाणी त्यांचे मित्र आलेले आहेत. सर हा प्रवास आज या ठिकाणी शिकवण्याचा तरी थांबतोय, परंतु यापुढील जीवनामध्ये जसं की हातगाव या ठिकाणी तुम्ही सेवा केलेली आहे 15 वर्ष, जसं की शाळा सुरू झाल्यापासूनच, तर नेमकं काय सांगाल आता ही जी पुढची परिस्थिती असणार आहे किंवा आता पुढे काय? मी 1996 मध्ये हातगाव या ठिकाणी रुजू झालो. खरी जर पाहिलं तर हातगावची परिस्थिती विद्यार्थ्यांची, कारण 7वी पर्यंत मराठी शाळा तिथं होती आणि ते विद्यार्थी 8वीला यायचे. बरोबर. आणि नेमकीच आमची शाळा नवीन असायची, ग्रँड येण्यासाठी त्याला निकाल असायचा. त्या विद्यार्थ्यांना शिकवणं फार जरा जिकरीचंच होतं. पण कसा तरी सुरुवातीपासून निकाल आजपर्यंत लावण्याचा प्रयत्न केला. आणि तिथल्या शाळेतले अनुभव जे तुम्हाला आले किंवा विद्यार्थ्यांबाबतीत असतील, शिकवताना असतील, एखादा प्रसंग सांगा बरं असेल जो तुमच्या लक्षात आहे. आता प्रसंग तसं पाहिलं तर भरपूर आहेत. हातगावला बी सारखंच वातावरण होतं आणि इथं पण सारखंच होतं. नक्कीच. त्याच्यामध्ये आपला स्वभाव असा आहे, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, द ग्रेट मॅन नेव्हर शो ॲज मेक ॲज इज वर्क. समर्थवान कर्तृत्वान मनुष्य आपल्या सत्कर्माचे कधी प्रदर्शन करत नाही. मी त्यातलं आहे, मी कधीच दाखवलं नाही. आमचे इथे विद्यार्थी बरेच आलेले आहेत. बरोबर. आणि चांगलं उत्कृष्ट काम शेवटपर्यंत 100% वेळेवर आणि शिस्तीत राहण्याचं कामच केलेलं आहे. नक्कीच. आता जीवनामध्ये एक शिक्षक म्हणलं की एक जबाबदारी आली, वेळ एकदम व्यस्त आला. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी झाल्या असतील ज्यामुळे की अनेक कार्यक्रम सुटले असतील, अनेक नातेवाईक नाराज झाले असतील, नाही का? अशा बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये घडल्यात, कारण तुमच्या या जबाबदारीमुळे कुठेतरी काही जबाबदाऱ्या सुटल्या असतील. तसं काही नातेवाईक नाराज पण झाले, पण काही जवळजवळ 100% त्यांचे कार्यक्रमाला जाण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. पण असं शाळापर्यंत कधीच गेलो नाही. म्हणजे कर्तव्यावरती हे आणून कुठे तो कार्यक्रम असं हे झालं. नंतर त्यांना भेटण्यासाठी तरी गेलो. नक्कीच. आमच्या जनहित मराठी चॅनल कडनं देखील तुम्हाला पुढील जीवनासाठी शुभेच्छा. तुम्हाला चांगलं आरोग्य मिळो आणि जे स्वप्न तुमचे राहिलेले आहेत पूर्ण करण्याचे ते देखील आमच्या सर्व प्रेक्षकांकडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही तुमचा विद्यार्थी आहे आणि तुम्हाला म्हणला की सरांच्या नेचरमध्ये किंवा त्यांच्याकडनं पाहून मला एक गोष्ट मिळाली किंवा किमान चांगलं नाही करता आलं तर किमान वाईट तरी आपण करायचं नाही, ही अपेक्षा कुठेतरी तुम्ही पेरलेली आणि ते उगवलेलं बीज मोठं झालेलं आहे. कॅमेरामॅन अविनाश बुटेसह मी केबी शेख.